सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते। तुमच्या सर्वांचं स्वामीमय लाईफ शीतल या चॅनलवरती अगदी मनापासून मी शीतल स्वागत करते। तर बघा, बऱ्याच ताईंना धनलक्ष्मी कुंचन घेतलेले आहेत, तर बऱ्याच ताईंना धनलक्ष्मी कुंचन हे चांदीमध्ये हवे आहेत, तर चांदीमध्ये धनलक्ष्मी कुंचन अवेलेबल आहेत। पण काय होतं की साईजचा प्रॉब्लेम येतो। हे जे चांदीमध्ये धनलक्ष्मी कुंचन आहेत हे सर्वात छोटी साईज आहे, तर ज्या ताईंना घ्यायचं आहे चांदीमध्ये त्या ह्या घेऊ शकतात। तर एक्झॅक्ट हिची साईज किती आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। त्याची लागणारी चांदीची सगळे रत्न, जसे की बघा ह्याच्यामध्ये चांदीची फुलं, चांदीचं हळकुंड, चांदीचा गोविंद विडा, चांदीची कमळाची फुलं, चांदीचं हळकुंड, सगळ्या गोष्टी मिळतात। तर बघा, बरोबर हा असा 1.5 इंचाचा हा चांदीचा कुंचन आहे, म्हणजे 1.5 इंच बसतो। हे बघा, छोटासा चांदीचा कुंचन आहे। ज्या ताईंना घ्यायचं आहे त्या ऑर्डर करू शकतात, ज्यांना हवा आहे त्यांनी। तर ह्याच्यामध्ये टाकण्यासाठी जे रत्न आहेत ते सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहेत। तर त्याच्यामध्ये टाकण्यासाठी रत्न काय काय मिळतात हे सुद्धा आपण बघणार आहे। तर बघा, असे मोती आहेत ह्याच्यामध्ये रत्न जे टाकतो आपण, तर ह्याचे हे प्युअर मोती आहेत बरं का, कारण तुम्हाला ह्याचं सर्टिफिकेट पण मिळतं, कारण हे ओरिजिनल मोती आहेत आपल्याकडले। खूप सुंदर असे हे मोती आहेत। तसंच बघा, त्याच्यामध्ये हे पारिजातकचं फूल सुद्धा आहे। धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकण्यासाठी हे पारिजातकचं फूल सुद्धा आहे। तर बघा, बऱ्याच ताईंना जर मोठा कुंचन हवाय तर तुम्ही पितळेचा कुंचन घेऊ शकता, आणि ह्या कुंचनमध्ये तुम्ही सगळे रत्न टाकू शकता। जसं की बघा, हा जो कुंचन तुम्हाला दिसतो त्याच्यामध्ये तुम्ही चांदीची रत्न सगळे टाकू शकता। तर बघा, ह्याच्यामध्ये तुम्ही असं एखादं पारिजातकचं फूल टाकू शकता किंवा कमळाचं फूल सुद्धा टाकू शकता। तर ही पारिजातकची फुलं आहेत, तुम्हाला धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी किंवा भगवान विष्णूंना आवडणारे हे पारिजातक आहे, तुम्ही हे सुद्धा घेऊ शकता। कारण बघा, आपण जी सेवा करतो ती जर चांदी सेवेमध्ये असेल तर लक्ष्मी माता लवकर प्रसन्न होते। तर अशी चांदीची पारिजातकची फुलं आहेत। तसंच बघा, ह्या चांदीच्या अक्षदा आहेत। हे बघा, ह्या चांदीच्या अक्षदा आहेत। तुम्ही धनलक्ष्मी कुंचनमध्ये ह्या चांदीच्या अक्षदा सुद्धा टाकून धनलक्ष्मी कुंचन भरू शकता, किंवा थोडेफार तांदूळ आणि ह्या चांदीच्या अक्षदा, कारण ह्या देवपूजेमध्ये बघा चांदीच्या अक्षदा लागतात। जेव्हा आपली नवीन वास्तू असते तेव्हा वास्तूमध्ये बघा बरकत पेटी आणि ह्या चांदीच्या बऱ्याचशा गोष्टी टाकल्या जातात, कारण शुभ मानलं जातं वास्तूमध्ये। तर हे चांदीच्या अक्षदा आहेत, ह्या सुद्धा तुम्ही धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकू शकता। तर असे हे आपल्याकडचे चांदीचे रत्न किंवा चांदीच्या सगळ्या गोष्टी मिळतात। तर ज्यांना हवं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि लवकरात लवकर आपलं धनलक्ष्मी कुंचनची सेवा चालू करा। बऱ्याच ताईंना ऑर्डर अनुभव आलेले आहेत। तसंच बघा, धनलक्ष्मी कुंचनसाठी लागणारं म्हणजे हे गुंज, ह्याला गुंज म्हणतात, तुम्हाला सर्वांना तर माहितीच आहे। ही गुंज म्हणजे लक्ष्मी प्राप्तीची एक सेवा आहे। ह्याचं महत्त्व काय आहे ह्या बऱ्याच ताईंना माहिती आहे। लक्ष्मी मातेला प्रिय आहे, त्याच्यामुळं तुम्ही हे गुंज 2 किंवा 4 सुद्धा तुम्ही टाकू शकता धनलक्ष्मी कुंचनमध्ये, किंवा शुक्रवारी मंगळवारी माता लक्ष्मीच्या समोर तुम्ही हे 108 किंवा 11 असे सुद्धा तुम्ही ठेवू शकता। तर ही अशी रत्न आहेत धनलक्ष्मी कुंचनची। तसंच बघा, हा पोळा आहे, जसं की आपल्याला धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी एक पोळा सुद्धा लागतो। तर हा पोळा आहे, तुम्ही बघू शकता, ओरिजिनल पोळा आहे। हा सुद्धा एक टाकायचा आहे। जर तुम्ही चांदीचा आणि पितळेचा दोन्ही जर सेवा केली तरी चालतं, कारण चांदीच्या ह्याच्यामध्ये तांदूळ किंवा तुम्ही तुमच्या धनाच्या तिजोरीमध्ये सुद्धा तुम्ही तो भरून ठेवू शकता। असा हा पोळा आहे। त्याच्यानंतर बघा, ही उधळायची फुलं आहेत। माता लक्ष्मीला आपण उधळतो, म्हणजे कसं ओम श्री महालक्ष्मी देव्याय नमः असं म्हणून आपण चांदीची फुलं सुद्धा आपण उधळतो। तर बऱ्याच ताई बघा, मंदिरामधल्या सुद्धा देवीला, जसं की कोल्हापूरची महालक्ष्मी आहे किंवा वैष्णवी देवी आहे, बऱ्याच देवींना ताई जातात तेव्हा त्यांना चांदीची फुलं सुद्धा त्या ठेवू शकतात त्यांच्याकडून। तर ही अशी चांदीची उधळायची फुलं आहेत, तुम्ही ही सुद्धा आपल्याकडून घेऊ शकता। कारण फुलं, चांदी ही कोणत्याही देवीला प्रिय असते, त्यामुळे तुम्ही चांदीची 7 किंवा 12 किंवा 11 किंवा 2 सुद्धा फुलं उधळू शकता, किंवा धनलक्ष्मी कुंचनच्या सेवेसाठी तुम्ही एखादं चांदीचं फुल सुद्धा हे घेऊ शकता। तसंच बघा, चांदीच्या लवंगा, आता बऱ्याच ताईंना माहिती आहे की चांदीच्या लवंगा आपल्याकडून घेतलेल्या आहेत। एकदम जड आणि चांगल्या क्वालिटीच्या ह्या चांदीच्या लवंगा आहेत, त्या तुम्हाला कुठं सुद्धा मिळणार नाहीत। अशा ह्या चांगल्या भरीव आणि छान अशा चांदीच्या लवंगा आहेत, तर तुम्ही ह्या सुद्धा ऑर्डर करू शकता। तर बऱ्याच ताई बघा, कोणी 2 घेतं, कोणी 4 घेतं, कोणी 5, कोणी 7, कोणी 11, जसं तुम्हाला जमेल तसं तुम्ही चांदीच्या लवंगा घ्या आणि तुम्ही सुद्धा सेवा करा आणि अनुभव सांगा। बऱ्याच ताईंनी सेवा केली आणि त्यांना सुद्धा खूप चांगले असे अनुभव आणि रिझल्ट आलेले आहेत। तसंच बघा, लक्ष्मीची पाऊलं, बऱ्याच ताईंनी बघा त्यांच्या मेन डोअर म्हणजे दरवाजाच्या उंबऱ्यावरती लावण्यासाठी असे लक्ष्मीचे पाऊल आपल्याकडे घेतलेले आहेत। तर हे लक्ष्मीचे जे पाऊल आहेत ते 2-3 साईजमध्ये उपलब्ध। हा एक मीडियम साईज आहे आणि त्याच्यामधला हा सर्वात मोठा साईज, जसं की माझ्या तुम्ही देवपूजेत बघताय मी जे ठेवलेत त्या ह्या साईजच्या, हे साईजचे लक्ष्मीचे पाऊलं आणि शुभचिन्ह आहे, तुम्ही बघू शकता।
स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला तुम्हाला मेसेज करायचा आहे। प्युअर चांदी आहे ही बरं का, सगळ्या गोष्टी ह्या प्युअर चांदीच्या आहेत आपल्याकडल्या। तसंच बघा तुम्ही लक्ष्मी सेवा करताय किंवा खूप काही गोष्टी तुम्हाला हव्या असतात, तर अशा वेळी तुम्ही स्वामी मूर्ती आर्टला कॉन्टॅक्ट करा। तर हे छोट्या साईजमध्ये बघा सगळे लक्ष्मीची पावलं हे ऑर्डरचे आहेत एका ताईंची। त्यांनी नवीन घर घेतलं आहे, त्या नवीन घरासाठी त्याने तसे ते चांदीचे पावलं आणि कसे लावायचे तर तुम्हाला 4 जोड्या घ्याव्या लागतात, एका साईडला 2 आणि दुसऱ्या साईडला 2 असं उंबऱ्याला लावायचं आणि त्याच्यामध्ये हे स्वस्तिक, तर स्वस्तिक बघा चांदीचं। ह्याच्या प्राईस जाणून घेण्यासाठी किंवा तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर खाली डिस्क्रिप्शन माझा नंबर आहे 8080932488 असा माझा नंबर आहे, तो बघा। हे असं बघा स्वस्तिक आहे, हे पावलांचे तुम्ही लावू शकता असं। तर बघा हे 2-3 साईजमध्ये अवेलेबल आहे, जो हवा आहे तो तुम्ही साईज ऑर्डर करू शकता। हा सगळ्यात छोटा साईज आहे। तुम्ही दरवाजावरती स्वस्तिक किंवा आपलं काम यशस्वी होण्यासाठी किंवा आपल्या उद्योग व्यवसायाची प्रगती होण्यासाठी तुम्ही जे हे तुम्हाला दिसतंय ते तुम्ही स्वस्तिक उत्तर दिशेला सुद्धा तुमच्या भिंतीवरती लावू शकता। रोज धूप दीपाचा त्याला दिवा लावा आणि त्याला छान असं ओवाळून घ्या, कारण ह्याची सुद्धा आपल्या व्यवसायामध्ये सुद्धा खूप चांगली रिझल्ट आणि प्रगती आहे बरं का। तर हे बघा खूप छान असे स्वस्तिक आहेत, जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला। तर बघा हा एक आहे, स्क्रीनशॉट घ्यायचा आहे तुम्हाला आणि सगळे पाठवून कन्फ्युजन करायचं नाहीये। तर बघा एक एक मी तुम्हाला दाखवते, त्याच्यामध्ये बघा हा एक आहे, तसंच त्याच्यामध्ये हा एक आहे। स्क्रीनशॉट घ्यायचा आहे आणि व्हॉट्सअपला मेसेज करायचा आहे। तर तुम्ही असं चांदीचे स्वस्तिक आणि चांदीचे असे पावलं लक्ष्मी मातेचे घेऊ शकता। तुमचा जर नवीन व्यवसाय असेल किंवा तुम्हाला जर तुमच्या उंबऱ्याला लावायचे असतील किंवा घरामध्ये लक्ष्मी मातेची पूजा करायची असेल त्यांच्या समोर सुद्धा तुम्ही हे ठेवू शकता, जसं की माझ्या देवघरामध्ये आहेत। तर या चांदीच्या पादुका सुद्धा तुम्ही पावले सुद्धा माता लक्ष्मीची ऑर्डर करू शकता। बघा ह्याच्यावरती असे शुभचिन्ह आहेत। तसंच बघा धनलक्ष्मी कुंचनची सेवा करता तेव्हा मी चांदीचा कॉईन ठेवते, तर बऱ्याच ताईंना चांदीचा कॉईन घेणं त्यांच्या बजेटच्या बाहेर असतं। तर अशा वेळेला शीतलताई काहीतरी चांदीचा कॉईन असा द्या आम्हाला की आम्हाला सुद्धा बजेटमध्ये बसेल। तर असा चांदीचा कॉईन आहे, खूप काही कॉस्टली नाही आहे। तर बघा ह्याच्यावरती माता लक्ष्मी आणि गजांत लक्ष्मी आहे, जसं की माझा चांदीचा कॉईन आहे। तुम्ही हा सुद्धा आपल्याकडे ऑर्डर करू शकता, अगदी तुमच्या बजेटमध्ये आहे आणि प्युअर चांदीचा हा असा कॉईन आहे। ज्यांना हवा आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे आणि ऑर्डर करायचा आहे। चांदीचा कॉईन त्याच्यावरती बघा पाठीमागं श्री म्हणजे गणपती बाप्पा आणि माता लक्ष्मीचा हा कॉईन आहे चांदीचा। ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायचा आहे। तर हा सुद्धा तुम्ही बघा धनलक्ष्मी कुंचमध्ये एक फुल टाकलं तसंच तुम्ही असा एक चांदीचा कॉईन सुद्धा ह्याच्यामध्ये टाकू शकता। तर बघा ह्याच्यामध्ये बरोबर हा चांदीचा कॉईन बसतो आणि सेवा तर तुम्हाला मी सांगितलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून, तुम्ही ती बघा आणि सगळ्यांनी सेवा करा। तर असे चांदीचे कॉईन सुद्धा आपल्याकडे तुम्हाला सेवेसाठी मिळतील। तसंच बघा गोविंद पानविडा, तर बऱ्याच ताईंनी बघा असा गोविंद पानविडा मागितला होता चांदीमध्ये। हा एका ताईंचा आहे, जर्मनीची ऑर्डर आहे। तर ह्याला गोविंद पानविडा म्हणतात। तर ह्या गोविंद पानविड्याला खूप महत्त्व आहे बरं का, ज्यांना हवा आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा। ह्याला गोविंद पानविडा असं म्हणतात, ते चांदीमध्ये आहे बरं का, प्युअर गोविंद पानविडा असं म्हणतात त्याला। हे बघा एका ताईंचा ऑर्डरच आहे गोविंद पानविडा, ज्याला हवा आहे त्यांनी स्क्रीनशॉट घ्या आणि मला मेसेज करा। तसंच बघा ही चांदीची अशी कमळाची फुलं आहेत, लक्ष्मीला आवडणारी चांदीची कमळाची फुलं। तर ही कमळाची अशी फुलं आहेत, तुम्ही हे सुद्धा तुमच्या पूजेमध्ये ठेवू शकता। खूप छान अशी चांदीची कमळाची फुलं, जसं की यात पारिजातक एक टाकले, तुम्ही एखादं असं चांदीचं फुल सुद्धा टाकू शकता ह्या लक्ष्मी मातेच्या कुंचनमध्ये। किंवा तुम्ही लक्ष्मी मातेला सुद्धा तुम्ही जसं की कोणत्या तर आपल्या कुलदैवतेला आपण जातो, जसं की तुळजाभवानी, माऊरची रेणुका माता, लक्ष्मी माता, तेव्हा तुम्ही तुमच्याकडून असे कमळाची 2 फुलं किंवा एखादं जरी फुल वाहिलं तरी सुद्धा देवी प्रसन्न होते, कारण आपल्यावर त्यांची कृपा राहते। कारण ही चांदी आहे आणि चांदी प्रत्येक देवीला, आता आपल्यालाच बघा ना, आपल्याला कसं सोनं चांदी खूप प्रिय आहे, नाही म्हटलं तर आपल्या गृहिणीला काहीतरी चांदीचं सोन्याचं केलं तर आनंद होतो। तसं देवी देवतांना सुद्धा तुम्ही चांदीचं फुल वाहिल्याने त्यांना सुद्धा ते सुद्धा प्रसन्न होतात। तर ही अशी चांदीची फुलं आहेत कमळाची, तुम्ही बघू शकता। खूप सुंदर असं हे चांदीचं कमळाचं फुल आहे। ज्यांना हवं आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा।
धनलक्ष्मी कुंचनसाठी पण बऱ्याच ताई कोणी एकच घेतं, कोणी 2 घेतं, कोणी 7 घेतं, कोणी 11 घेतं. म्हणजे प्रत्येकाच्या बजेटला जसं मॅच होईल तसे त्या खरेदी करत असतात. आता एक ताई आहेत तर त्यांना ते कुलदेवतेला जायचं आहे, कारण त्या 5 वर्षांनी एकदाच कुलदेवतेला जातात, बाहेर राहतात त्या. तर त्यांनी बघा पूर्ण 11 फुलं कमळाची घेतलीत, कारण माता लक्ष्मीला त्यांना कोल्हापूरच्या महालक्ष्मीला व्हायचे आहेत म्हणून. तसंच बघा हळकुंड, तुम्हाला तर सर्वांना माहितीच आहे की आपण हळकुंड चांदीची आपण धनलक्ष्मी कुंचनमध्ये टाकतो किंवा सेवेमध्ये ठेवतो. तर ह्याला हळकुंड म्हणतात बघा चांदीची. तुम्ही बघू शकता जड आणि भरीव आहे. ज्या ताईंनी घेतलेले आहेत ते कमेंटमध्ये सांगतीलच की ही रत्न कशी आहेत. हे कुठेही तुम्हाला मिळणार नाहीत बरं का, आणि खूप छान आणि प्युअर चांदी आहे, याला हळकुंड म्हणतात. तर बघा हे सुद्धा आपण धनलक्ष्मी कुंचनमध्ये हे सुद्धा एक टाकू शकतो आणि थोडेसे तांदूळ. म्हणजे ह्याच्यामध्ये बरेचसेच रत्न बसतात बरं का. तुमचं थोडंफार तांदूळ, चांदीची फुलं, चांदीचा शिक्का आणि हळकुंड सुद्धा तुम्ही असं वर ठेवू शकता. भरल्यानंतर असं वर ठेवायचं हळकुंड त्याच्या. तर तुम्ही हे सुद्धा हळकुंड सुद्धा घेऊ शकता. ह्याला हलगर वगैरे म्हणतात. तर हे हळकुंड आहे प्युअर चांदीमध्ये. ज्यांना हवा आहे ते लवकरात लवकर ऑर्डर करा, कारण तुम्हाला माहितीच आहे व्हिडिओ आपला बनल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी ह्या स्टॉक आउट होतात. त्याच्यानंतर बऱ्याच ताईंना बघा संतान प्राप्तीसाठी धनलक्ष्मी कुंचनची सेवा करू शकता. फक्त तुम्ही ह्याच्यामध्ये तांदूळ भरल्यानंतर तुम्हाला तांदळावरती ही बाळकृष्णाची छोटीशी चांदीची मूर्ती ठेवायची आहे आणि सेम सेवा लक्ष्मी मातेची करायची. फक्त तुम्ही मागताना धनदौलत मागण्यापेक्षा तुम्ही म्हणायचं आहे की मला आई होण्याचं सुख मिळू दे, मला संतान प्राप्ती होऊ दे, माझ्या घरी सुद्धा छानसा असा बाळकृष्ण, नंदलाल, गोपाल, लड्डू गोपाल येऊ दे, असं प्रार्थना करा. बघा तुमची सुद्धा इच्छा नक्की पूर्ण होईल. तसंच बघा गणपती बाप्पाला प्रिय असणारं जास्वंदाचं फूल चांदीचं. गणपती बाप्पाला प्रिय असणारं हे जास्वंदाचं फूल आहे चांदीचं. तुम्ही हे सुद्धा ऑर्डर करू शकता स्वामी मूर्ती आर्टमध्ये. खूप छान असं हे चांदीचं फूल आहे. गणपती बाप्पाचं आवडतं किंवा तुम्हाला एखाद्या गणपती मंदिरात द्यायचं असेल तरीसुद्धा तुम्ही देऊ शकता. तसंच बघा ही सुपारी आहे, ह्याला सुपारी म्हणतात. तुम्हाला तर सर्वांना माहिती आहे, ज्या ताईंनी घेतलं आहे त्यांना तर माहितीच आहे. हे बघा खूप छान असं हे नारळ आहे, तुम्ही बघू शकता. तुम्ही ह्याच्यामध्ये हा नारळ सुद्धा टाकू शकता ह्या कुंचनमध्ये. तर बघा ह्याच्यामध्ये बरेचसे धन बसतात बरं का. थोडेफार तांदूळ वगैरे टाकून सुद्धा बसतात, पण काही ताईंना मोठाच हवा असतो चांदीचा. हा छोट्या साईजमध्ये येतो, एकदम 1.5 इंच आहे. तुम्ही तर सर्वांनी बघितलायच. तर मोठा आहे तो, खूपच मोठा येतो कुंचन आपला पितळेचा. तर हे चांदीचे श्रीफळ म्हणजे नारळ आहेत. तर असं हे आजचं चांदीचं कलेक्शन होतं. ज्यांना घ्यायचं आहे त्यांनी व्हॉट्सअप मेसेज करा. तर बघा आपल्या इच्छापूर्तीसाठी बऱ्याच ताईंनी असा कलश आम्हाला सांगितला होता आणायला. तर बघा हा इच्छापूर्तीसाठी एक चांदीचा कलश आहे. ह्याच्यामध्ये पाणी आणि एक नाणं टाकायचं आहे तुम्हाला तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी. आणि हळदी कुंकू, छोटंसं फूल आणि हा कलश आहे बघा. हा इच्छापूर्ती ह्याला म्हणतात. तर हा इच्छापूर्ती कलश आहे. बऱ्याच ताईंना हवा होता तर तुम्ही ऑर्डर करू शकता. खूप काही कॉस्टली किंवा खूप महाग नाही आहे, तुमच्या बजेटमध्येच आहे. हा खूप सुंदर असा हा इच्छापूर्ती कलश आहे, तुम्ही सुद्धा घेऊ शकता. आणि चांदीचं तांबे आहे, तुम्ही बघा. तसंच बघा हे छोटेसे कमळ हळदी कुंकू करंडे आहेत. माझ्या तुम्ही व्हिडिओमध्ये बऱ्याच बघता की मी हळदी कुंकू हे देवी देवतांसाठी चांदीच्या करंड्यामध्ये ठेवते. तर हे चांदीचे हळदी कुंकू करंडे आहेत, कमळाचे आहेत. त्याच्यामध्ये पादम, म्हणजे पादम कशाला म्हणतात तर साऊथला बघा ह्या पादम हळदी कुंकू करंड्यांना फार महत्त्व आहे. तर हे पादम हळदी कुंकू करंडे तुम्ही बघू शकता. खूप सुंदर असे हे पादम हळदी कुंकू करंडे आहेत. तुम्ही हे सुद्धा स्वामी मूर्ती आर्टमध्ये ऑर्डर करू शकता. आणि हे कमळाचे करंडे आहेत. तर हे असे करंडे आपल्याकडे तुम्हाला मिळतात. त्याचबरोबर बघा तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये जो दिवा गुरुपुषामृता ज्या ताई दिवा हवा असतो किंवा श्रीरामांचा सुद्धा शिक्का मिळतो बरं का चांदीमध्ये प्युअर. आता कसं श्रीरामांचा शिक्का किंवा बऱ्याच काही गोष्टी ताईंना हव्या असतात तर रामांचा पण आहे. तर बघा गुरुपुषामृतसाठी तुम्हाला हा चांदीचा दिवा सुद्धा आपल्याकडे मिळतो. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला स्वामी मूर्ती आर्टमध्ये चांगल्या क्वालिटीच्या आणि प्युअर चांदीच्या मिळतात. तसंच लक्ष्मीच्या सेवेशी रिलेटेड गोष्टी तुम्हाला आमच्याकडे बघायला मिळतात. तर ज्यांना हवा आहे त्यांनी फक्त व्हॉट्सअप मेसेज करा. खाली डिस्क्रिप्शनमध्ये माझा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मेसेज करा आणि तुम्हीसुद्धा ह्या छान छान गोष्टी ऑर्डर करा. ज्या ताईंनी ऑर्डर केले त्यांनी सांगा क्वालिटी कशी आहे,
आणि बऱ्याच त्यांना घ्यायचं आहे त्यांनी सुद्धा तुम्ही ऑर्डर बिनधास्त करू शकता। धनलक्ष्मी कुंचनची सेवा मी सांगितली, व्हिडिओ चेक करा आपल्या चॅनलवरती, बऱ्याच त्यांचे अनुभव सुद्धा आहेत बरं का। फक्त हे सेल करतो आम्ही असा भाग नाहीये, स्वतः आम्ही अनुभव घेतलेला आहे। ह्या सगळ्या गोष्टी आमच्या स्व अनुभवातल्या आहेत, त्यामुळे तुम्ही सुद्धा ह्या सगळ्या गोष्टी खरेदी करा आणि स्वतः सुद्धा अनुभव घ्या। कारण चांदी म्हणजे आपण बघा आपल्या स्वतःसाठी अलंकार, सोनं, नाणं, दागिने घेतोच, मग देवी देवतांसाठी जर कोणती गोष्ट आपण खरेदी केली तर ते वाया जात नाही का। त्यांचा अनुभव घ्या, जेव्हा आपण देवांसाठी काहीतरी करतो तेव्हा आपल्याला देव किती पटीने रिटर्न देत असतो। त्यामुळे तुम्ही छान अशी सेवा करा माता लक्ष्मीची आणि तुमचा अनुभव मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। ह्या छान गोष्टी ऑर्डर करण्यासाठी तुम्हाला मी नंबर दिलेला आहे, त्याच्यावर मला मेसेज करा। तसंच माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब, म्हणजे सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही मला बघू शकणार नाही, त्यामुळे तुम्हाला सबस्क्राईब मला करायचं आहे। तसंच बघा आपल्याकडं बेलपान पण आहे, चांदीमध्ये बेलपान आहे। तर बऱ्याच ताईंना सांगितलेलं असतं की चांदीची 11 बेलपानं दान करा, असं बऱ्याच ताई करतात, कारण त्याच्यातून काय होतं त्यांच्या पिढा वगैरे दूर होतात। तर हे चांदीचे बेलपत्र पण आहेत आपल्याकडे, तुम्ही ते सुद्धा घेऊ शकता। तसंच बघा चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती पण आहे आपल्याकडे, तुम्ही ही सुद्धा ऑर्डर करू शकता। स्वामी मूर्ती आर्टमध्ये खूप छान अशी चांदीची गणपती बाप्पांची मूर्ती आहे। तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ। जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा। माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर बेल आयकॉनला क्लिक करा, प्रत्येक येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल। सर्वांना श्री स्वामी समर्थ।